जय गजानन. भाविकांनो, श्री गजानन महाराजांच्या अनुभव कथनाच्या या भागामध्ये मी मंजिरी सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते. आज मी तुम्हाला सर्वप्रथम जो अनुभव वाचून दाखवणार आहे तो अनुभव आहे शैलेश वावीकर मुंबई यांचा आणि शीर्षक आहे पारायण दुबईला, नैवेद्य मुंबईला, नमस्कार पोहोचतो शेगावला. जय गजानन. मी शैलेश. 4-5 वर्षांपूर्वीची ही गोष्ट. त्या दिवशी मी माझ्याच तंद्रीत रस्त्यावर फिरत होतो. खरं सांगायचं तर त्या काळात मी लोकांना असं बरेच वेळा माझ्या तंद्रीत फिरताना आढळायचो. माणसावर जेव्हा प्रचंड मानसिक दडपण असतं तेव्हा तो त्याची समस्या तर विसरत नाही, पण त्या समस्येमुळे स्वतःला मात्र विसरतो. तसा विचार करता माझ्या समोरील समस्या ही एका अर्थाने मीच ओढवून घेतलेली असं त्या समस्येचं वर्णन करता येईल. मला अगदी अल्प पगाराची नोकरी होती. तसं पाहता एकट्याकरिता तो पैसा ठीक होता, पण त्यामुळेच मला भविष्याचा अंदाज करता आला नाही. आणि तारुण्यावर स्वार झालेल्या मला मुंबईच्या ज्या भागात आम्ही राहायचो तेथील नेहल मला पत्नी म्हणून योग्य वाटली. तिलाही मी नवरा म्हणून योग्य वाटलो आणि आमचं लग्न झालं. मुलगी झाली आणि मला वास्तवाचं भान आलं. माझ्या पगारात संसाराचा गाडा रेटणं कठीण आहे. आपण काहीतरी करणं क्रमप्राप्त आहे. दुसरी नोकरी शोधायलाच हवी याची तीव्रतेने जाणीव झाली आणि दुष्काळात 13वा महिना माझी ती नोकरी सुटली. आता तर दुसरी नोकरी मिळवायलाच हवी. मी अगदी युद्ध पातळीवर त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेत, पण कुठेही यश आले नाही. तशात कोणीतरी मला सुचविले की आपल्या इकडे नोकरी शोधण्यापेक्षा तू दुबईला का नाही नोकरी शोधत. मग मी वेड्यासारखा त्यामागे लागलो. 5-50 ठिकाणी अर्ज टाकलेत, रिझ्यूम पाठविले, पण कुठेच जमले नाही. अगदी हातातोंडाशी घास यायचा आणि निसटून जायचा. मग मी पण जिद्दीला पेटलो आणि व्हिजिटिंग व्हिसा घेऊन 1 महिना चक्क दुबईत जाऊन राहिलो. वणवण फिरलो, पण नंतर नकार ऐकून पूर्णपणे हताश झालो, तुटून गेलो आणि हात हलवत मुंबईला परतलो. जीवन जगणं कठीण वाटू लागलं. मनात नको ते विचार घर करू लागले. अशा या मनाच्या अवस्थेत मी रस्त्यावर चालत असता मला मागून माझ्या एका मित्राने आवाज दिला. रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकावर आम्ही बसलो. मित्राने खांद्यावर हात ठेवला आणि तो बोलू लागला. शैलेश, गेल्या काही दिवसांपासून मी तुला एक गोष्ट सांगण्याचा विचार करतो आहे. तू गजानन महाराजांविषयी काही ऐकले आहे का? विदर्भातील शेगाव येथील समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज, त्यांच्यावर संत कवी दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय नावाचा ग्रंथ लिहिला आहे. महाराजांची महती सांगणारी ती पोथी अतिशय रसाळ आणि गजानन भक्तांची प्रिय आहे. मी तुला नम्रपणे सांगतो, ती पोथी तू संकल्पासह मनापासून वाच. गजानन महाराजांना मार्ग दाखवण्याची प्रार्थना कर आणि बघ काय होतंय ते. मी त्यावर त्याला म्हणालो, अरे बाबा, मी प्रयत्न तर करतोच आहे ना. आणि कुठले ते विदर्भातील शेगावचे गजानन महाराज. मी राहतो या मुंबई शहरात आणि मला नोकरी हवी दुबईला. काय होणार आहे? कसं जुळणार हे सूत्र? माझे प्रश्न ऐकून मित्र म्हणाला, बघ बाबा, मला आतून वाटलं म्हणून मी प्रामाणिकपणे बोललो. आता बाकी महाराजांची इच्छा. दूर चालत जाणाऱ्या मित्राकडे मी पाठमोरा पाहत राहिलो, पण मनात त्याचं बोलणं कुठेतरी खोलवर रुजलं. रात्र बेचैनीत घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच मित्राच्या सहाय्याने गजानन विजय ग्रंथाची प्रत प्राप्त केली आणि महाराजांचा फोटोही. मित्राने सांगितल्याप्रमाणे महाराजांच्या चरणाला पोथी लावून मनापासून संकल्प केला आणि 3 दिवसांचं पोथीचं पारायण दृढ निश्चयाने पूर्ण केलं. या घटनेला काहीच दिवस लोटले असतील आणि महाराज मला पावले. दुबईला एका कंपनीत 38 लोकांमधून माझं सिलेक्शन होऊन मला नोकरी लागली. मी नोकरीवर रुजूही झालो. पण नोकरीला प्रारंभ झाल्यावर असं लक्षात आलं की 10 ते 12 तासाची रोज ड्युटी आणि महिन्यातून फक्त 1 सुट्टी. अतिशय कष्टाचा जॉब. तशात मी तिथे 1.25 वर्ष पूर्ण केले. कंटाळून गेलो आणि मला पुन्हा आठवण झाली गजानन विजय ग्रंथाची, गजानन महाराजांची. मी ग्रंथ सोबत नेला होताच. मग काय, पुन्हा महाराजांना प्रार्थना केली. नोकरीतील बदलासाठी आर्जव केले आणि संकल्पासह पुन्हा 3 दिवसांचं पारायण भक्तिभावाने पूर्ण केले. काहीच दिवसानंतरची गोष्ट असेल.
संध्याकाळी मी आणि माझा कलीग ऑफिसात माझ्या नोकरीविषयी बोलत होतो. एक अनोळखी पोक्त गृहस्थ त्यांच्या काही कामाने तिथे आले होते. त्यांना मी या आधी तिथे कधीही पाहिले नव्हते. त्या दिवशी ड्युटी संपल्यावर ते मला बाहेर भेटले. त्यांनी मला विचारलं, नौकरी ढूंढ रहे हो? दुबई में ही अच्छी नौकरी चाहिए. मी म्हटलं हां. त्यांनी मला एक पत्ता दिला आणि म्हणाले, कल इस पते पर चला जाना. आता पुढे काही बोलण्याची गरज आहे? मी जुनी नोकरी सोडून भारतात परतलो आणि आता दुबईलाच पण नवीन ठिकाणी रुजू झालो आहे. मात्र आता एक फरक असा झाला आहे की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी दुबईला पारायण करतो. पारायण पूर्ण होतं त्या दिवशी मुंबईला कळवून तिथे महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य अर्पण होतो. दुबई, मुंबई, शेगाव एका सूत्रात महाराजांनी छान बसवून दिलं आहे. त्यामुळे माझ्या शंकेवर मीच ओशाळतो आणि दुबई, मुंबई या दोन्ही ठिकाणाहून नमस्कार मात्र शेगावच्या दिशेने होतो. आणि हो, प्रत्येक वाचनाच्या वेळी बंडू तात्याला महाराजांनी केलेला उपदेश स्मरणात घेतो. अरे हताश कधी होऊ नये, प्रयत्न करण्यास चुकू नये. सोबतच त्या प्रयत्नांना एका मंत्राची जोड देतो. तो मंत्र म्हणजे अर्थातच श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. यापुढचा अनुभव आहे धनंजय कुलकर्णी लातूर यांचा. सद्गुरू वाचूनी सापडेना सोय. जय गजानन. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातील होळी हे एक माझं लहानसं गाव. माझं नाव धनंजय कुलकर्णी. आताशा गेल्या काही दिवसात जीवनात आर्थिक स्थैर्य येऊ पाहत आहे. अन्यथा आतापर्यंत जीवन हलाखीच्या परिस्थितीतच व्यतीत केलं असं म्हणायला हरकत नाही. आपण वाचक सर्व सुज्ञ आहात. त्यामुळे एखाद्या ऑटो चालकाची आर्थिक स्थिती काय असावी हे मी आपणच सांगण्याची गरज नाही. त्यातून वेळोवेळी अडचणींची शर्यत असेल तर विचारूच नका. असो, आता आपला विषय गजानन महाराजांविषयी मला आलेले अनुभव. गजानन विजय ग्रंथात 14व्या अध्यायात बंडू तात्या कफल्लक होतो. सर्व पैसा संपून जातो. तेव्हा महाराज त्याला प्रेरणा देऊन स्वतःकडे वळवून तो त्यांना ओळखत नसतो तरी त्याचं भलं करतात. माझ्याही बाबतीत तसंच काहीसं झालं. माझं लग्न 1983 साली झालं. तेव्हा मी बँकेत पिग्मी एजंट होतो. पण काही एजंटनी मिळून घोटाळा केल्यामुळे बँकेने ती योजना बंद केली आणि मी ऑटो चालवू लागलो. एकीकडे उत्पन्न कमी तर दुसरीकडे घरात 3 मुली 1 मुलगा असं मोठं कुटुंब. 1995च्या नोव्हेंबरमधील ही गोष्ट आहे. माझी लहान मुलगी आरती तेव्हा 4 वर्षांची होती. तिला चालताना उजवा पाय टेकवणं त्रासदायक होतं आहे असं लक्षात आलं. वेदनेमुळे ती रडायला लागली. कुणी म्हणाले कुरूप आहे, कुणी म्हणालं पायात काटा किंवा काही गेलं असेल. ते दुखणं खूपच वाढलं. म्हणून मग आम्ही तिला अंबाजोगाई रोडवरील डॉक्टर व्यंकट येलाले सर्जन यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांनी तपासून सांगितलं की ऑपरेशन करणं गरजेचं आहे. 3000 रुपये खर्च अपेक्षित आहे. 2-3 दिवसात ऑपरेशन केलं तरी चालेल, पण फार जास्त उशीर करायला नको. माझ्या डोक्यात तिच्या तब्येतीसोबतच पैसा कुठून आणायचा हा प्रश्न उभा झाला. मी कसं तरी करून याला माग त्याला माग करून पैसे जमा केले. मधल्या काळात माझ्या परिचित सौ शकुंतला व्यंकटराव यादव यांच्याशी अचानक भेट झाली. त्यांना मी आरतीच्या ऑपरेशनविषयी सांगितलं. त्या मला म्हणाल्या, एक काम कर, तू आरतीला घेऊन शेगावला श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाऊन ये. महाराजांना तब्येतीविषयी सांगून ये. मी म्हटलं, अहो वहिनी, मी शेगावला जाईन तर ऑपरेशनसाठी पैसे कुठून आणीन? यावर त्यांनी धीर देत म्हटलं, तू जाऊन तर ये. तिथे वाजवी तेवढाच खर्च कर. परत आल्यावर ऑपरेशनसाठी कमी पडले तर मी सहाय्य करेन. मी सहकुटुंब रात्रीच्या बसने शेगावला निघालो. महाराजांचं शांतपणे दर्शन झालं. त्यांना प्रार्थना केली. रात्री बाजूला सभामंडपात 1 रुपया प्रतिगादीप्रमाणे 2 गाद्या घेऊन त्यावर झोपलो. मुलांना डोळा लागला. आम्ही चिंतेमुळे स्वस्त झोपू शकत नव्हतो. मध्यरात्रीच्या सुमारास आरती, आई पाय दुखतो आहे म्हणून रडू लागली. ही तिच्या पायावर हात फिरवून, करतील हा बेटा गजानन बाबा ठीक, असा धीर देत होती. पहाटे केव्हा तरी डोळा लागला. अगदी उजाडतच होतं तर आम्हाला जाग आली. हिचं लक्ष सहज आरतीच्या पायाकडे गेलं. दुखऱ्या जागेतून काही बाहेर आल्यासारखं दिसत होतं. 4 गव्हा एवढे फ्लेक्झिबल वायरचे तुकडे असावेत असे तुकडे बाहेर आलेले दिसत होते.
ते आम्ही बाजूला करून पाय स्वच्छ पुसला. पायाचं दुखणं थांबलं होतं. आरती उभी राहू शकत होती. ती म्हणाली, आई, गजानन बाबांनी माझा पाय ठीक केला. लातूरला परतल्यावर डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी सांगितलं, ऑपरेशनची गरज टळली आहे. शकुंतला वहिनींच्या कानावर हे सर्व घातलं. त्यांनी गजानन विजय पोथी देऊन पारायण करायला सांगितलं आणि माझ्या जीवनात भक्तीचा उदय झाला. मी त्या काळात 100 रुपये रोजप्रमाणे ऑटो किरायाने घेऊन चालवीत असे. म्हणजे 3000 रुपये महिना तो खर्च व्हायचा. अशात मग उधार किराणा, कापड अशी देणी डोक्यावर वाढत होती. लोकांचं देणं आहे ही कल्पना जीव नकोसा करीत होती. आमच्या गावाकडे मला वडिलोपार्जित 4 एकर जमीन मिळाली होती. मनात विचार आला की ती जमीन विकून लोकांचं देणं द्यावं आणि स्वतःचा ऑटो आणि एखादा फ्लॅट घ्यावा. त्या जमिनीचा दर तेव्हा 1.25 लाख रुपये एकर होता. पण लोकांना माझी आर्थिक स्थिती आणि माझी पडती बाजू माहिती असल्यामुळे ते किंमत पाडून सौदा करीत होते. त्यामुळे माझं भरपूर नुकसान होत होतं. काय करावं या विचारात असतानाच आपण हे गजानन महाराजांना सांगून पाहावं असा विचार मनात आला. मी महाराजांसमोर उभा झालो. त्यांना कबूल केलं की जर योग्य किंमत प्राप्त झाली तर मी गजानन विजय ग्रंथाचं पारायण करून शेगावला रुपये 11,000 अन्नदानासाठी देईन. खरं सांगतो, दुसरे दिवशी सकाळी मी अक्षरशः झोपेत असतानाच एक पांडुरंग जाधव म्हणून गृहस्थ घरी आले आणि माझ्यासमोर बाजारभावाप्रमाणे मी तुमची जमीन घेण्यास तयार असल्याचा प्रस्ताव मांडला. मी शेगावला 11,000 रुपये दिले तेव्हा मला मिळालेल्या चांदीच्या प्रासादिक पादुका आजही मी जेव्हा पाहतो तेव्हा महाराजांविषयी असलेल्या श्रद्धेत निश्चितपणे वाढ होते. आता अजून एक गोष्ट. इसवी सन 2000 सालची 30 ऑगस्ट 2000ला पहाटे 4 वाजता मला बायकोने उठवलं. म्हणाली, अहो, माझं डोकं डाव्या बाजूला खूप दुखत आहे. आणि हे सांगत असतानाच डोक्याशी धरलेला तिचा हात खाली पडला. ती बेशुद्ध झाली. मी ताबडतोब तिला उचलून ऑटोमधून आमच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. पण ते म्हणाले, यांना ताबडतोब कृष्ण हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उज्ज्वला कुलकर्णी यांच्याकडे घेऊन जा. मी लगेच त्या दवाखान्यात दाखल झालो. प्राथमिक तपासणीत पॅरालिसिसचा अंदाज करून ब्रेन हॅमरेज आहे की काय ते पाहावं लागेल. सकाळी MRI करून घेऊ. 3000 रुपये लागतील असं सांगितलं. आता सकाळ होईपर्यंत शांत बसायचं होतं. हिला बेडवर ठेवलं होतं. मी दवाखान्याच्या पायरीवर बसून तब्येत आणि पैशांची चिंता करत 2 गुडघ्यांमध्ये 2 हाताच्या कोपऱ्यात डोकं ठेवून बसलो. मला डोळा लागला आणि स्वप्नात गजानन महाराज आले. म्हणाले, चिंता करू नकोस, तुझ्या बायकोला काहीही होणार नाही. तिला पॅरालिसिस नाही आणि ब्रेन हॅमरेजही नाही. सकाळ झाली. मी माझे किराणा दुकानदार जवाहर बाहेती यांना भेटलो. त्यांनी MRIसाठी 3000 रुपये देऊ केले. सकाळी लवकरच विवेकानंद हॉस्पिटलमध्ये MRI करून त्याप्रमाणे डॉक्टरांनी उपचार सुरू केले. दुपारी 12चा सुमार असेल. मी अस्वस्थपणे दवाखान्याच्या बाहेर चक्रा मारीत असताना मला पोस्टमनने आवाज दिला, धनंजय कुलकर्णी आपणच का? शेगावहून आपल्यासाठी अंगारा व प्रसाद आला आहे. मी यंत्रवत तो घेतला आणि तो पोस्टमन तिथून गेल्यावर मला लक्षात आलं, मी तर शेगावला पैसेच पाठविले नव्हते. मग हा अंगारा कसा? दुसरं असं की पोस्टमन घरी येईल हे समजू शकतं. मी दवाखान्यात आहे हे त्याला कसं समजणार? मी ती पुढे कपाळाशी टेकली आणि माझी पावलं खोलीकडे वळली. हिला अंगारा लावला अन साखरेचा कण हळूच जिभेवर ठेवला. काही तासात ही शुद्धीवर आली. फारच लवकर प्रगती होते आहे हे पाहून डॉक्टरांनी समाधान व्यक्त केलं. 7 दिवसात ही पूर्ण ठीक झाली. हिला पॅरालिसिस नव्हता, ते ब्रेन हॅमरेज नव्हतं. 7 दिवसांचं संपूर्ण बिल लाखाहून थोडं जास्त झालं. त्यावेळी ऑटोतून शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या रूपाने महाराज पावले. पुढे हळूहळू सर्वांच्या ऋणातून मुक्त झालो. आज 3ही मुलींची लग्न झाली आहेत. मुलाचं लग्न झालं आहे आणि महाराजांच्या कृपेने गाडी रुळावर आहे. अशी ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. तर श्रोत्यांनो, हे होते श्री गजानन महाराजांचे भक्तांना आलेले वेगवेगळे अनुभव. आपणासही असे काही अनुभव आलेले असल्यास
आम्हाला ईमेलद्वारे कळवा. आम्ही तुमचा अनुभव तुमच्या नावासहित प्रकाशित करू. आमचा ईमेल ॲड्रेस खाली दिलेला आहे. आमचे यापुढील अनुभव ऐकण्याकरता आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून या व्हिडिओला जास्तीत जास्त गजानन भक्तांना शेअर करा. जय गजानन. गण गण गणात बोलते.